बरं 2-3 दिवसापूर्वी त्यांचा जो काही रोड शो झाला तो खरा रोड शो हिणकस होता. हिणकस मी एवढ्यासाठी म्हणतो, तिथेच ते सगळं आशियातलं मोठं होर्डिंग हे त्यांच्याच बगल बच्च्यांनी केलं होतं. कारण महापालिकेची परवानगी नव्हती, त्यांचेच बगल बच्चे, त्यांचाच तो फोटो मोदींबरोबर पण आहे. आणि ते पडल्यानंतर त्याच्यामध्ये खरा आकडा अजून आलेलाच नाही किती लोक गेली. पण ती घटना घडल्यानंतर 2 दिवसात मोदींनी त्याच्या बाजूच्या रस्त्यांवरनं वाजत गाजत जो काही तुफान मस्तवाल रोड शो केला, लेझिम ढोल ताशा फुलं बिलं उधळत, काय तुम्ही कशाला, तो त्यांचा काही शोक तुम्ही व्यक्त करायला आला होता फुलं उधळत. पण तो रोड शो त्यांनी जो केला, मला माहिती अशी मिळाली की त्या रोड शो साठी सुद्धा मुंबईकरांचा हक्काचा, मुंबई महापालिकेचा किमान 5 ते 10 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी त्या रोड शो साठी करवला. हे निवडणूक आयोगाला चालतं? पंतप्रधान जरी असले तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी माझ्या जनतेचा पैसा कसा वापरता, हे निवडणूक आयोग तर काय दखल घेणार नाही. 4 जून नंतर आपण निवडणूक आयुक्त सुद्धा राहायचे की नाही, ठेवायचे की नाही आपण बघू. पहिले यांचे घरगडी बदलायला लागतील. एक चांगला निष्पक्ष असा निवडणूक आयुक्त आपल्याला पहिला तिकडे द्यावा लागेल की जो दूध का दूध पाणी का पाणी करेल. यांच्यामध्ये काय, गटाराचं पाणी जरी आलं तरी शुद्ध गंगाजल म्हणून हे पितात. हे अशी सगळी 10 वर्ष आपल्या आयुष्यातली गेल्यानंतर आपण ह्यांना मतं का द्यायची? जेव्हा भाजपवाले म्हणतात आम्हाला मत द्या, आणि इकडे तर सामना कोणामध्ये, ह्यांच्याकडे तर